आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्रिटिशांनी भारतावर केलेला वसाहतवाद आणि त्याचा विस्तार आणि त्याचे भारतावर झालेले दूरगामी परिणाम आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात ब्रिटिशांच्या भारतातील वसाहतवादांचा विस्तार आणि परिणाम अभ्यासायला. विद्यार्थी मित्रांनो, आपण सारे जाणतोच की भारतात इतर अनेक युरोपीय राष्ट्रांनी आपापल्या वसाहती स्थापन केलेल्या असल्या, त्यात पोर्तुगीज असतील, डच असतील आणि इंग्रज असतील आणि आणखीन काही छोटे मोठे राष्ट्र असतील. या सर्वांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक वसाहती स्थापन करणे आणि भारताची जास्तीत जास्त लूट करणे यात ब्रिटिश अग्रेसर राहिले. ब्रिटिशांनी सुमारे 150 वर्ष भारतावर राज्य केलं आणि शेवटी 150 वर्षानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. या भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं वर्णन हा इतिहास आपण इयत्ता 11वी पर्यंत अभ्यासलेला आहेच. आपण आता सध्या या प्रकरणापुरता हा स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास अभ्यासणार नाहीत, तर या वसाहतवादाची सुरुवात कशी झाली, ब्रिटिशांचे भारतात आगमन कसे झाले आणि हळूहळू त्यांच्या वसाहतींचा विस्तार कसा झाला हे अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 1498 या वर्षामध्ये ज्या वेळेस वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी भारतात आला, त्यावेळेस खऱ्या अर्थाने युरोपीय राष्ट्रांचं भारतात आगमन झालं. पोर्तुगीजांनी सुरुवातीला यात सरशी घेतली, आघाडी घेतली, पण नंतर हळूहळू ब्रिटिशांनी, इंग्रजांनी यांना एका विशिष्ट भागापुरता मर्यादित ठेवले आणि उरलेल्या इतर सर्व भारतीय भूप्रदेशावर आपलं वर्चस्व जास्तीत जास्त प्रमाणात स्थापन करण्यात इंग्रजांनी यश मिळवलं. इंग्रजांच्या वतीने खरं तर सुरुवातीला ब्रिटिशांकडून इंग्लंडमधून भारतात व्यापार करण्यासाठी म्हणून आलेले जे काही व्यापारी होते, त्यांनी भारतात व्यापार करता यावा यासाठी इंग्लंडमधील राणीला परवानगी मागितली. आपण व्यापार करणार आहोत आणि आम्ही काही व्यापारी मिळून एक कंपनी स्थापन करत आहोत आणि या कंपनीच्या वतीने आम्ही हा व्यापार करणार आहोत असं त्यांनी या राणीला सांगितलं. त्यांनी जी कंपनी स्थापन केली तीच ती कंपनी म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनी. याच ईस्ट इंडिया कंपनीने नंतर हळूहळू भारतामध्ये पाय रुजवले आणि पुढे भारताला आपलं स्वातंत्र्य गमवावं लागलं. या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600, लक्षात ठेवा मित्रांनो, 31 डिसेंबर 1600 या दिवशी झाली होती. इंग्लंडची राणी एलिझाबेथ, वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकारांसाठी हा प्रश्न येऊ शकतो, कोणत्या इंग्लंडच्या राणीने पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना ईस्ट इंडिया कंपनीला दिला? तर इंग्लंडची राणी एलिझाबेथ या राणीने या ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडील राष्ट्र म्हणजे भारत आणि इतर राष्ट्रांशी व्यापार करण्याचा परवाना दिला, लायसन्स दिला. आणि त्या राणीकडून एकदाची परवानगी मिळवल्यानंतर, लायसन्स मिळवल्यानंतर व्यापाऱ्यांनी हळूहळू भारतात आणि भारताच्या आजूबाजूच्या देशांसोबत व्यापार करायला सुरुवात केली. आपली जहाजे पूर्वेकडील प्रदेशात पाठवणे, तेथे आपला माल विकणे, माल विकून जो पैसा मिळेल त्या पैशातून आणि सोबत नेलेल्या रोख रकमेतून त्या पूर्वेकडच्या देशांमधून म्हणजे भारत आणि इतर देशांकडून प्रामुख्याने मसाल्याचे पदार्थ खरेदी करणे आणि ते इंग्लंडला नेऊन विकणे आणि या सर्व प्रकारातून प्रचंड मोठा नफा कमवणे हे या ईस्ट इंडिया कंपनीचं सुरुवातीचं स्वरूप होतं. ईस्ट इंडिया कंपनी ही व्यापाऱ्यांची कंपनी होती आणि म्हणून फक्त नफा कसा मिळवता येईल यासाठी या व्यापारी कंपनीने प्रयत्न सुरू केले. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, फार पूर्वीच्या काळापासून भारत या देशातून कोणत्या मालाची जास्त प्रमाणात निर्यात होत होती? तर ते म्हणजेच मसाल्याचे पदार्थ. आणि म्हणून इंग्लंडमधून आलेल्या जहाजांमधून मोठ्या प्रमाणावर माल भारतात विकल्यानंतर, या पूर्वेकडील देशांमध्ये विकल्यानंतर
ती जहाजे परत जात असताना त्या जहाजामध्ये भारतातून आणि इतर आजूबाजूच्या प्रदेशांमधून मसाल्याचे पदार्थ घेऊन जाणे आणि ते मोठ्या प्रचंड प्रमाणावर नफा मिळवून इंग्लंडमध्ये विकणे, हा व्यापार सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनी करत होती. पुढे हळूहळू झालं का मित्रांनो, जो हा व्यापार सुरू होता, हा व्यापार ज्या जहाजांवर सुरू होता, त्या काळातील जी जहाजे होती ती जहाजे शिडांवर चालत असत. शिडे म्हणजे काय मित्रांनो, आपण जहाजे पाहिले असतील, उंच असे त्रिकोणी वर निमुळते होत गेलेले पडद्यासारखे काही भाग जहाजांना असतात आणि त्यामुळे वाऱ्याची त्यांना वाहण्यासाठी मदत होते आणि म्हणून ही शिळाची जहाजं त्या काळात वापरली जात होती. मग या शिळाच्या जहाजांचा वापर हे व्यापारी लोक करत असल्यामुळे ते वाऱ्याच्या वेगावर, वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेवर यांचा प्रवास अवलंबून राहत असे आणि म्हणून विशिष्ट मोसमात व्यापारासाठी आपल्या देशातून बाहेर पडणे आणि विशिष्ट मोसमापर्यंत, विशिष्ट वारे वाहण्याच्या वेळेपर्यंत पुन्हा आपल्या देशात परत येणे, असा त्यांचा क्रम ठरलेला राहत होता. पण या सर्व गोष्टींमुळे माल खरेदी करणे आणि विकणे या गोष्टींमध्ये हळूहळू कष्ट पडायला लागले. हे काम जिकरीचं आणि कठीण व्हायला लागलं. याचं कारण असं होतं, कारण ईस्ट इंडिया कंपनीचे जे काही नोकर होते, काही व्यापारी होते, हे भारतामध्ये काही वस्तूंचे भाव कमी असताना माल खरेदी करून ठेवत असत आणि नंतर या वस्तूंचे भाव वाढल्यानंतर ते इंग्लंडमध्ये जाऊन विकत असत. दरम्यानच्या काळामध्ये कमी भावात खरेदी केलेला माल ठेवण्यासाठी यांना जागा उपलब्ध नव्हती आणि म्हणून आपल्याला जागा कशी मिळेल, आपल्याला गोडाऊन, गोदाम, वखार कशी स्थापन करता येईल, यासाठी त्यांनी हळूहळू प्रयत्न करायला सुरुवात केली. ज्या काळात त्यांच्याकडे भारतात गोडाऊन नव्हते, वखारी नव्हत्या, त्या काळात इंग्लंडमधून डिसेंबर ते एप्रिल अशा कालावधीत निघायचे आणि भारतात आल्यानंतर व्यापार करायचा आणि भारतातील व्यापार आटोपून पुढील वर्षी जानेवारीत भारतातून परत जायचे, असा त्यांचा क्रम ठरलेला असायचा. असा जास्तीत जास्त 13 महिने आणि किमान 9 महिन्यांचा असा हा एक क्रम होता. त्यामुळे या भौगोलिक परिस्थितीमुळे त्यांना माल खरेदी करून ठेवणे आणि परत नेणे हळूहळू जिकरीचे व्हायला लागले, कठीण व्हायला लागले आणि म्हणून आपण विकत घेऊन ठेवलेला माल भारतातच कसा साठवून ठेवता येईल, भारतात तो गोडाऊन मध्ये, वखारीमध्ये कसा ठेवायचा, असे गोडाऊन वखारी कशा निर्माण करायच्या, यासाठी कंपनीने, ईस्ट इंडिया कंपनीने विचार विनिमय करायला सुरुवात केली आणि म्हणून हळूहळू ईस्ट इंडिया कंपनीने भारतात वखार स्थापन करायला सुरुवात केली, वखार स्थापन करायचा निर्णय घेतला. आता वखार म्हणजे काय मित्रांनो, तर वखार म्हणजे मालाची खरेदी विक्री करण्याचे आणि माल साठवून ठेवण्याचे गोडाऊन सारखे एक केंद्र, गोडाऊन सारखी एक जागा. असा माल विक्री करण्यासाठी जे केंद्र, जी जागा या ब्रिटिशांनी हळूहळू विकत घ्यायला सुरुवात केली, स्थापन करायला सुरुवात केली, त्या जागांना आपल्या भाषेत वखार म्हणत असलो तरी कंपनीचे, ईस्ट इंडिया कंपनीचे कर्मचारी मात्र त्याला फॅक्टरी असे म्हणत असत आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या या वखारींना फॅक्टरी म्हटल्यानंतर नोकरांना, या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्यांना फॅक्टर्स असे म्हणत असत. म्हणजेच 1600 नंतरच्या काही वर्षामध्ये फक्त ईस्ट इंडिया कंपनीने भारतात येऊन व्यापार करावा आणि व्यापाराचा माल ठेवण्यासाठी त्यांनी वखारी स्थापन कराव्यात. या दोनच गोष्टी सुरुवातीला हळूहळू ब्रिटिशांनी भारतामध्ये राबवल्या आणि या वखारी स्थापन केल्या, फॅक्टरी स्थापन केली. हळूहळू साधारण 20-25 वर्षाचा काळ निघून गेला
आणि इसवी सन 1623 मध्ये बघा 31 डिसेंबर 1600 रोजी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती. आणि आता इसवी सन 1623 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना नागरी आणि लष्करी दोन्ही कायद्यांनुसार कंपनीतील नोकर वर्गाला शिक्षा करण्याचा अधिकार देण्यात आला. बघा मित्रांनो, 1623 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे जे वरच्या पदावरचे अधिकारी होते ते वरच्या पदावरचे अधिकारी आपल्यापेक्षा खालच्या दर्जावर असलेल्या खालच्या पदावर काम करत असणाऱ्या व्यक्तींना, नोकरांना काही चुकी झाली, गुन्हा केला तर ते शिक्षा करत असत आणि हा शिक्षा करण्याचा अधिकार त्यांना 1923 मध्ये देण्यात आला. हळूहळू इंग्लंडमधून पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना, लायसन्स हा फक्त आणि फक्त ईस्ट इंडिया कंपनीलाच देण्यात आला. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीने एकाधिकारशाही निर्माण केली, मक्तेदारी निर्माण केली की भारतात इंग्लंडच्या वतीने व्यापार फक्त आणि फक्त ईस्ट इंडिया कंपनीच करू शकेल, असा एकाधिकाराचा अधिकार या ईस्ट इंडिया कंपनीने मिळवला. इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याने ईस्ट इंडिया कंपनीला ही एकाधिकाराची नवी सनद दिली. विद्यार्थी मित्रांनो, इथे परत एक वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तो म्हणजेच पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं होतं ईस्ट इंडिया कंपनीला भारत आणि पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची पहिली सनद कोणत्या राणीने दिली? तर राणी एलिझाबेथने दिली. आणि या ठिकाणी आता लक्षात ठेवायचं आहे की कंपनीला भारतात व्यापार करण्याची पूर्ण मुभा, एकाधिकारशाही कोणी दिली? तर इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याने दिली. इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याने फक्त ही एकाधिकारशाही दिली नाही, तर पूर्वेकडील देशांमध्ये किल्ले बांधणे, सैन्य बाळगणे आणि इतर धर्मियांशी युद्ध करणे किंवा तह करणे या सर्व बाबींचे अधिकार ईस्ट इंडिया कंपनीला देऊन टाकले. पुढे 17व्या शतकाच्या उत्तरार्धात ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार हळूहळू मोठ्या प्रमाणावर वाढला आणि म्हणून ईस्ट इंडिया कंपनीचा हा मोठा वाढणारा कारभार पाहण्यासाठी 2 ठिकाणाहून कारभार पाहायला सुरुवात करण्यात आली. एक म्हणजेच भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेलं सुरत हे इंग्रजांचं केंद्र बनलं, तर दुसरं केंद्र बनलं भारताच्या पूर्व किनारपट्टीवर असलेला चेन्नई, म्हणजे त्या काळातला मद्रास. एक म्हणजे सुरत आणि दुसरं म्हणजे मद्रास. या 2 ठिकाणाहून आता या ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार होऊ लागला. मद्रासच्या कार्यक्षेत्रात कोणकोणते प्रदेश येत होते? तर मद्रासच्या कार्यक्षेत्रात पूर्व किनारपट्टी लगतचे भारताचा पूर्व किनारा, ओडिशा, बंगाल आणि पूर्वेकडील जे इतर देश होते या सर्वांचा कारभार चेन्नई या ठिकाणाहून चालत होता. तर सुरत या ठिकाणाहून कोणत्या प्रदेशांचा कारभार ईस्ट इंडिया कंपनी बघत होती? तर निळ्या रेघेत अधोरेखित केलेले वाक्य आहेत त्यावरून आपल्याला कळेल की सुरत या केंद्राच्या कार्यक्षेत्रात महाराष्ट्रातील राजापूर, तांबड्या समुद्रातील मोखा, पर्शियन आखात जवळचा प्रदेश आहे या ठिकाणातील बसरा या ठिकाणच्या वखारी सुरत केंद्राच्या अखत्यारीत काम करीत होत्या. या वखारींमध्ये काम करण्यासाठी काही कर्मचारी आणि अधिकारी वर्ग सुद्धा नेमलेला होता. त्यापैकी सुरतच्या वखारीत एक हिशेबनीस जो हिशोब ठेवत असे व्यापाराचा, नोकरदारांच्या पगाराचा आणि इतर आर्थिक गोष्टींचा, असा एक हिशेबनीस, एक कोठार प्रमुख की जो गोडाऊन कीपर आपण म्हणतो, गोडाऊनचा कारभार पाहणारा कोठार प्रमुख, एक खजिनदार, काही वखारदार आणि इतर कारकून म्हणजे क्लर्क मंडळी, असे काही कर्मचारी या सुरतच्या वखारीत काम करीत होते. एवढेच नाही तर यांच्या जोडीला इंग्लंडमधून आलेले काही धर्मगुरू, सर्जन आणि त्यांचे मदतनीस, या सर्वांचा स्वयंपाक करणारे काही स्वयंपाकी, प्रेसिडेंट म्हणजे जो प्रमुख होता
त्याचं वैयक्तिक नोकर आणि वखारीवर लक्ष ठेवताना कोणी आलं किंवा गेलं या वेळेच्या सूचना देण्यासाठी तुतारी वाजवत असत. असा एक तुतारीवाला असे कर्मचारी या सुरतच्या वखारीवर होते आणि इतर सुद्धा वखारींवर अशाच प्रकारचे कर्मचारी काम करत होते. म्हणजेच ब्रिटिशांनी 17व्या शतकात आपला जो कारभार होता हा सुरत आणि मद्रास म्हणजे चेन्नई या दोन ठिकाणाहून पाहायला सुरुवात केली होती हे आपल्या लक्षात येईल. सुरतच्या कार्यक्षेत्रात कोणकोणते प्रदेश येतात आणि मद्रासच्या कार्यक्षेत्रात कोणकोणते प्रदेश येतात हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवणे क्रमप्राप्त आहे, अनिवार्य. हे वखार म्हणजे काय मित्रांनो? या वखारीमध्ये काम करणारे मंडळी आपण पाहिली तर वखार म्हणजे काय हे आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. आपल्या या नवीन पाठ्यपुस्तकात अनेक ठिकाणी माहित आहे का तुम्हाला या सदराखाली आपल्याला नवनवीन गोष्टींची माहिती दिलेली आहे. यापैकी अनेक गोष्टी आपण अभ्यासल्या आहेत. आता आपण वखार म्हणजे काय हे या स्लाइडमध्ये या बॉक्समध्ये अभ्यासणार आहोत. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने हा एक चांगला उपक्रम आपल्यासाठी सुरू केलेला आहे. तर बघूयात वखार म्हणजे काय. जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं की आपला माल ठेवण्यासाठी व्यापार करण्यासाठी त्यांना इंग्रजांना एक केंद्र हवं होतं आणि हे केंद्र म्हणजेच त्यांची वखार होती. इंग्रज लोक वखारीसाठी मोठमोठ्या जागा विकत घेत असत. त्यात मालाचे कोठार म्हणजे गोडाऊन, निवासस्थाने, इंग्रजांचा प्रेसिडेंट, वरच्या पदावरचे अधिकारी आणि काही कर्मचारी यांची निवासस्थाने आणि कार्यालये यासाठी या वखारीची जागा वापरली जात होती. या वखारींना मात्र इंग्रजांचा झेंडा लावला जात असे. इंग्रजांचा जो झेंडा आहे पांढऱ्या पार्श्वभूमीवर तांबड्या रंगाचा क्रॉस आहे, हा झेंडा या वखारींवर लावला जात असे. या वखारीमधील कर्मचाऱ्यांच्या जेवणात जास्तीत जास्त त्यांच्याकडील अन्नपदार्थांचा समावेश होता, पण हळूहळू भारतीय अन्नपदार्थ सुद्धा यांच्या जेवणात येत असत. यांच्या वखारीतील जेवणात पाव म्हणजे ब्रेड, मांस, भात, हळूहळू डाळ तांदूळाची खिचडी, लोणचे या सर्वांचा समावेश होता. कधी कधी या वखारीमधील कर्मचाऱ्यांच्या मनोरंजनासाठी आणि श्रमपरिहारासाठी त्या ठिकाणी काही कार्यक्रम होत असत आणि हे कार्यक्रम त्या त्या केंद्रातल्या बगीचांमध्ये त्यांनी स्थापन केलेल्या, उभारलेल्या, त्यांनी डेव्हलप केलेल्या बगीचांमध्ये होत असत. म्हणजे या वखारीच्या आत काही ठिकाणी मोठमोठे बगीचे सुद्धा त्यांनी डेव्हलप केलेले होते. ईस्ट इंडिया कंपनीने सुरत, कारवार, मच्छलीपट्टणम, पेतापोली, चेन्नई आणि मुंबई या ठिकाणच्या आपल्या वखारींमध्ये बागा उभारल्या होत्या अशी माहिती इतिहासात उपलब्ध होते. एकूणच इंग्रजांचं सुरुवातीचं राज्यकारभार करण्याचं जे केंद्र होतं, जे सेंटर होतं, ते म्हणजेच त्यांची वखार होती. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीसाठी सर्वात आधी कशावर भर दिला तर किल्ल्यांच्या निर्मितीवर आणि किल्ले जिंकण्यावर भर दिला, त्याच प्रकारे इंग्रजांनी भारतात आपला वसाहतवाद रुजवण्यासाठी, आपलं केंद्र स्थापन करण्यासाठी वखारी स्थापन करण्यावर भर दिला. ही त्यांची कुटील नीती होती. या वखारीत प्रत्यक्ष काम करणाऱ्या इंग्रजांमध्ये काही शिकाऊ उमेदवार असत की जे इंग्लंडमधून अप्रेंटिस करण्यासाठी भारतात येत असत. काही कारकून होते, क्लर्क मंडळी होती आणि काही फॅक्टर्स म्हणजेच फॅक्टरीत काम करणारे कामगार असे हुद्दे, अशा पदानुक्रम या वखारीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा होता. शिकाऊ उमेदवार म्हणजे अप्रेंटिस पासून ते प्रेसिडेंट पर्यंत जे वरचं पद होतं, या प्रेसिडेंट पर्यंत सगळेच लोक, सर्वच कर्मचारी याच वखारीच्या आवारात, वखारीच्या परिसरात आपल्या निवासस्थानांमध्ये राहत असत आणि तेथेच त्यांच्या जेवणाची, भोजनाची सुद्धा सोय करण्यात आलेली होती. विशेष म्हणजे त्यांना कंपनीच्या कामाव्यतिरिक्त स्वतःचा वैयक्तिक खाजगी व्यापार करायला सुद्धा परवानगी दिली होती, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त आर्थिक फायदा होईल.
पण अट मात्र एक घातलेली होती की ज्या पदार्थांच्या विक्रीमुळे ईस्ट इंडिया कंपनीला जास्तीत जास्त आर्थिक नफा होतो तो माल ईस्ट इंडिया कंपनीच विकेल. तो माल या कर्मचाऱ्यांनी खाजगी पद्धतीने विकू नये, त्याचा खाजगी व्यापार त्यांनी करू नये, ही एक अट मात्र त्यासाठी घालण्यात आलेली होती. अशा कोणकोणत्या वस्तू होत्या तर ईस्ट इंडिया कंपनीने ज्या मनाई केलेल्या वस्तू होत्या, उदाहरणार्थ कापड, मीठ, मसाल्याचे पदार्थ, लोकर, शिसे, प्रवाळ, हस्तिदंत आणि इतर काही वस्तू होत्या. या अन्य वस्तूंचा खाजगी व्यापार, या गोष्टींचा व्यापार करण्याची परवानगी या कर्मचाऱ्यांना नव्हती. या व्यतिरिक्त उरलेल्या वस्तू ते स्वतः आपल्या पैशातून विकत घेत असत आणि इंग्लंडमध्ये जाऊन विकत असत, त्यातून सुद्धा ते नफा मिळवत असत आणि शिवाय ईस्ट इंडिया कंपनीमध्ये त्यांचा पगार सुद्धा सुरू होता. म्हणजेच भारतातून जास्तीत जास्त प्रमाणात कंपनीने आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आर्थिक लूट कशी केली हे आपल्याला यावरून दिसू शकतं. कंपनीने काही वस्तूंची लूट केली तर इतर वस्तूंनी खाजगी व्यापार करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी त्या वस्तूंची लूट केली. हळूहळू या कंपनीने, ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या वखरीच्या रक्षणासाठी किल्ले बांधण्याचे धोरण सुरू केले. सुरुवातीला त्यांनी मद्रासच्या उत्तरेला, मद्रास शहराच्या पूर्व किनाऱ्यावर, मद्रास शहराच्या उत्तरेला 90 किलोमीटर अंतरावर अर्मगाव येथे एक किल्ला बांधला. तर नंतर मद्रास म्हणजे आजचं चेन्नई या ठिकाणी एक वखार आणि किल्ला बांधला. या किल्ल्याला फोर्ट सेंट जॉर्ज हे नाव देण्यात आलं. फोर्ट म्हणजे किल्ला, सेंट जॉर्ज या व्यक्तीचं नाव या किल्ल्याला देण्यात आलं, म्हणून त्या किल्ल्याचं नाव झालं फोर्ट सेंट जॉर्ज. विशेष म्हणजे त्यांनी फक्त किल्ला स्थापन केला नाही तर त्याच ठिकाणी टाकसाळ सुरू केली. टाकसाळ म्हणजे काय मित्रांनो, तर ज्या ठिकाणी चलनी नाणे पाळले जातात, आपले जसे 1चं नाणं, 2चं नाणं, 5चा डॉलर, 10चा डॉलर, हे जे डॉलर्स आहेत, नाणे आहेत चलनी, हे नाणे पाळण्याचं जे ठिकाण असतं त्याला टाकसाळ म्हणतात. इंग्रजांनी या फोर्ट सेंट जॉर्ज मध्ये आपली स्वतःची टाकसाळ सुरू केली. त्यात त्यांनी सोने, चांदी, काही मिश्र धातू, काही तांब्याचे, अशा विविध धातूंचे नाणे पाळायला सुरुवात केली. म्हणजेच इंग्रजांनी हळूहळू स्वतःचं चलन निर्मितीला सुद्धा सुरुवात केली. हे व्यापारी सुरुवातीला आले, त्यांनी फक्त व्यापार केला, नंतर हळूहळू व्यापार करण्यासाठी वखारी स्थापन केल्या, हळूहळू वखारीच्या रक्षणासाठी किल्ले बांधले. आता त्या किल्ल्यांमध्ये त्यांनी टाकसाळ सुद्धा पडायला सुरुवात केली. म्हणजे टप्प्याटप्प्याने ते आता हळूहळू आपापले पाय पसरवत होते. आपला राज्यकारभार हळूहळू ते विस्तारत होते. हे यावरून आपल्याला स्पष्ट समजतं. हा जो आपण आतापर्यंत कारभार पाहिला, हा सुरत आणि चेन्नई या ठिकाणाहून चालत असलेला पाहिला. पण तोपर्यंत मुंबई हे जे आजचं महत्वाचं केंद्र आहे आणि नंतर इंग्रजांचं महत्वाचं केंद्र बनलं, हे काही मुळात इंग्रजांच्या ताब्यात नव्हतं. ती मुंबई इंग्रजांच्या ताब्यात कशी आली तर त्याची एक छोटीशी गंमत आहे, एक कथा आहे. मुंबई गेली इंग्रजांकडे. खरं तर मुंबई हे जे बेट होतं, हे 7 छोटे बेट मिळून तयार झालेलं एक शहर आहे. हे मुंबई भौगोलिक दृष्ट्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे आणि मुंबई आपल्या ताब्यात असावी असं सर्वांना वाटत होतं. आजही सर्वांना तसंच वाटतं. मुंबईचं एकूणच भौगोलिक स्थान महत्वाचं आहे, हेच त्याचं कारण. सुरुवातीला मुंबईचं बेट हे पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं. पोर्तुगीजांनी आपल्या फायद्यासाठी याचा वापर करायला सुरुवात केली, पण त्यांना पाहिजे तसा फायदा त्याचा घेता आला नाही. त्यांच्या दृष्टीने ते काही फारसं महत्वाचं ठरलं नाही. आणि पुढे इसवी सन 1661 मध्ये इंग्लंडचा राजा जो दुसरा चार्ल्स होता, ज्याने एकाधिकारशाहीची परवानगी या ईस्ट इंडिया कंपनीला दिली होती, तो इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स, या राजाचं पोर्तुगीजची राजकन्या असलेल्या ब्रेगांझा हिच्यासोबत लग्न ठरलं. ब्रेगांझा
आणि इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स यांचं ज्या वेळेस लग्न झालं त्यावेळेस पोर्तुगीजांच्या राजाने आंधण म्हणून त्याला काय भेट द्यायला पाहिजे इंग्लंडच्या राजाला, तर आंधण म्हणून त्याने मुंबई हे पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेलं बेट इंग्लंडच्या राजाला, राजा दुसरा चार्ल्स याला देऊन टाकलं. चार्ल्स इंग्लंडमध्ये बसला. चार्ल्सने या बेटाचं काय करायचं, तर त्याने अब्राहम शिपमन नावाच्या एका व्यापाऱ्याला 500 सैनिक दिले आणि मुंबईचा गव्हर्नर म्हणून नेमला. इंग्लंडमध्ये बसून या ठिकाणी फक्त एक गव्हर्नर नेमला आणि त्याच्या वतीने कारभार तो पाहू लागला. पुढे 1665 मध्ये हळूहळू मुंबई पूर्ण सर्वार्थाने इंग्रजांच्या ताब्यात गेली. सुरुवातीला पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेली मुंबई आंधण म्हणून इंग्रजांच्या ताब्यात गेली. इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याने ते शिपमनला दिली आणि नंतर तर हळूहळू सर्वार्थाने इंग्रजांनी त्याचा पुरेपूर वापर केला. मुंबईमध्ये मुंबई, माहीम, परळ, वडाळा, वरळी, शीव आणि माझगाव अशा एकूण 7 बेटांचा समावेश होता. लक्षात ठेवा मित्रांनो, 7 नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. मुंबई, माहीम, परळ, वडाळा, वरळी, शीव आणि माझगाव या 7 बेटांचा समावेश मिळून, या 7 बेट मिळून मुंबई बनते. आजही तेच आहे. हे 7 बेट मिळून ज्यावेळेस मुंबई बनली त्यावेळेस मुंबईच्या कारभारासाठी जेवढा खर्च होत होता तेवढं उत्पन्न मात्र त्या बदल्यात ईस्ट इंडिया कंपनी, त्या बदल्यात चार्ल्सला मिळत नव्हतं. म्हणजे चार्ल्सचा खर्च जास्त होत होता आणि येणारं उत्पन्न कमी होत होतं. आणि म्हणून उत्पन्न कमी असल्यामुळे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याने अखेरीस ते बेट काय करावं, तर भारतात त्यावेळेस व्यापार करत असलेल्या ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने देऊन टाकलं. बघा तुम्हाला काही जमतंय का म्हणून ईस्ट इंडिया कंपनीने ते बेट भाड्याने घेतलं, मुंबई भाड्याने घेतली आणि 1669 मध्ये सुरत या ठिकाणचा प्रेसिडेंट सर जॉर्ज ऑक्सिडेंट याला मुंबई या बेटाचा गव्हर्नर आणि कमांड इन चीफ म्हणजे प्रमुख पदावर नेमण्यात आले. या मुंबई बेटाचा हळूहळू इंग्रजांनी मोठ्या प्रमाणावर वापर करायला सुरुवात केली. ईस्ट इंडिया कंपनीने याचा आर्थिक फायदा घ्यायला सुरुवात केली. इंग्रजांनी जसं चेन्नईमध्ये सुरू केलं होतं तसं एक टाकसाळ सुरू केलं. नाणे पाडण्याचा कारखाना मुंबईमध्ये सुरू केला आणि त्यातून सोने, चांदी, तांबे आणि जस्त, सोने नाही, चांदी, तांबे आणि जस्त या धातूंची नाणे पाडायला सुरुवात केली. कंपनीने मुंबई या बेटावर जास्तीत जास्त लोकवस्ती व्हावी आणि या बेटाचा विकास व्हावा म्हणून कंपनीच्या लोकांना, कंपनीच्या कर्मचाऱ्यांना, कारागिरांना येऊन राहण्यासाठी उत्तेजन दिलं, प्रेरणा दिली. मुंबईच्या रक्षणार्थ हे जे लोक राहायला येत होते यांच्या रक्षणार्थ कंपनीकडे 5-6 लहान जहाजं होतीच, शिवाय 300च्या वर काही सैनिक होते. या सैनिकांकडे तलवारी होत्या, बंदुका होत्या की ज्याच्या जोरावर हे मुंबईत राहणाऱ्या मजुरांचं, अधिकाऱ्यांचं रक्षण करत होते, व्यापाऱ्यांचं रक्षण करत होते. यावरून हळूहळू तुमच्या लक्षात येऊ शकतं की मुंबई हळूहळू ईस्ट इंडिया कंपनीच्या म्हणजेच इंग्रजांच्या ताब्यात गेली. म्हणजेच मुंबईपासून खाली सुरत आणि पूर्ण पश्चिम किनारपट्टी, तर त्या बाजूला चेन्नई आणि जवळपास सर्व पूर्व किनारपट्टी ही इंग्रजांच्या ताब्यात गेली. या ठिकाणी सुरुवातीला व्यापाराच्या उद्देशाने आलेले इंग्रज हळूहळू नाणे पाडू लागले, किल्ले उभारू लागले आणि आपला राज्यकारभार सुद्धा पाहू लागले. म्हणजेच ब्रिटिशांचा वसाहतवाद हळूहळू या ठिकाणी फोफावत गेला, वाढत गेला. आणि त्याचा काय परिणाम झाला हे आपण पाहतो. व्यापारी म्हणून आले आणि नंतर ते राज्यकर्ते बनले. काही नंतर त्यांची फ्रेंचांशी युद्ध झाली, स्थानिकांशी युद्ध झाली आणि हळूहळू विविध प्रदेश इंग्रजांनी आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली आणि नंतर सुमारे 150 वर्ष भारतावर राज्य केलं हे आपण सारे जाणतोच. अशा पद्धतीने सुरुवातीच्या काळात
इंग्रजांचा वसाहतवाद, ब्रिटिशांचा वसाहतवाद भारतात फोफावला. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सध्याच्या पाठ्यपुस्तकात आपल्याला वसाहतवादाच्या बाबतीत ब्रिटिशांचा वसाहतवाद भारतात कसा पसरला हे आता आपण अभ्यासलं तेवढाच भाग अभ्यासावायचा आहे. मला आशा वाटते की या व्हिडिओमधून मी जे तुम्हाला अध्यापन करण्याचा प्रयत्न केला ते तुमच्या लक्षात आलं असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण युरोपीय राष्ट्रांचा वसाहतवाद भारतावर कसा पसरला हे पाहणार आहोत, पण ते वेगळ्या राष्ट्राच्या बाबतीत. आतापर्यंत आपण पोर्तुगीजांचा भारतातील वसाहतवाद आणि ब्रिटिशांचा भारतातील वसाहतवाद अभ्यासला. पुढील भागात पुन्हा भेटूया पुढच्या एका दुसऱ्या राष्ट्राचा वसाहतवाद अभ्यासण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.